तर आज सकाळी सकाळीच कुणालच्या बाबा बाहेर गेले होते, आलेल्या पाहुण्यांना फिरायला घेऊन गेले होते. त्याच्यामुळे आज आहे ना माझा दिवस मात्र अगदी निवांत होता. म्हणजे कुठलीच घाई, गडबड असं काहीच नव्हतं. सगळं बाहेरचं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मी आले भाग्या, शेरू यांना औषध लावायला. म्हणजे हळद त्यांच्या झालेल्या जखमांना लावायला लागते रोज. पण काय दोघांची नुसती पळापळ. एक तर जाऊन त्या बेडच्या खालीच लपला होता शेरू आपला. कसं-कसं त्यांना औषध लावलं मी आणि त्याच्यानंतर आले किचनमध्ये चहा प्यायला घेतला. आज नाश्त्याला मात्र सुट्टी घेतली होती. नाश्ता बनवलाच नाही. चहा आणि चिवडा असं चहामध्ये बुडवून चिवडा खायला मला खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का? सांगा सगळ्यांनी. आवरून झाल्यानंतर इथे देवाची पूजा करून घेतली आणि मग दुपारच्या जेवणाची तयारी. जेवण सगळंच करायचं होतं. डाळ, भात, भाजी, चपाती. पण घाई, गडबड असं काहीच नव्हतं. घेवड्याची भाजी केली आणि लोणचं, चपाती घेऊन इथे मी जेवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडा वेळ आरामसुद्धा केला. कुणालचं जेवण झालं ना, त्याच्यानंतर मग आता हे किचन वगैरे मी आवरायला घेतलेलं आहे आणि भरपूर झोप झाल्यामुळे चेहरा बघा माझा असा सुजला